नमस्कार. विधानसभा निवडणूक अवघ्या 2 दिवसावर येऊन खेपलेली आहे. निवडणूक या प्रक्रियेसाठी खूप कर्मचारी, मनुष्यबळ यांची आवश्यकता असते. तहसीलदार, जिल्हाधिकारी तथा इतर जे काही महसूलचे प्रशासनिक अधिकारी आहेत, हे निवडणूक आयोगासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करत असतात. कारण की निवडणूक आयोगाकडे स्वतःचा असा कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे महसूल यंत्रणेतील जे अधिकारी आहेत हे प्रशासकीय काम करण्याचं काम करतात. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील जे काही इतर विभाग आहेत, जिल्हा परिषद असेल, आरोग्य सेवा असेल, आणखी कृषी सेवा असेल, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, हे सर्व लोक मतदानाच्या अनुषंगानं प्रत्यक्ष जे कामकाज असतं, मग त्या कामकाजामध्ये मतदान यंत्राची वाहतूक, आपला तालुका पातळी ते ज्या ठिकाणी आपलं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणपर्यंतची वाहन व्यवस्था, भोजन व्यवस्था, टपाली मतपत्रिकेचं वितरण, त्याचं संकलन, असे अनेक प्रकारचे कामं असतात. ही सर्व प्रक्रिया ही वर्ग 3, वर्ग 4 वर्गातील कर्मचाऱ्यांच्या मार्फत राबविली जाते. आणि निवडणुकीच्या अनुषंगानं जे सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे प्रत्यक्ष मतदानाचा दिवस. तर महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यासाठी 20 नोव्हेंबर 2024 बुधवार रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान निश्चित केलेलं आहे. साधारणपणे म्हणजे कुठली पण निवडणूक जर म्हटलं तर निवडणूक आणि शिक्षक यांचं नातं प्रचंड अतूट आहे. म्हणजे निवडणूक आणि शिक्षण हे वेगवेगळं असूच शकत नाही, इतकं या दोघांचा हा घनिष्ठ संबंध आहे. शिक्षकी व्यवसायामध्ये काम करणारे जे गुरुजन आहेत हे निवडणूक प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक राबवितात. आणि म्हणूनच निवडणुकीच्या मतदानाच्या प्रत्यक्ष दिवशी हे गुरुजींच्या कामाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि ते हे काम चोखपणे बजावतात. तर निवडणूक कर्तव्यासाठी जेवढे काही माझे शिक्षक बांधव या ठिकाणी गुंतलेले आहेत ते हे काम पार पाडत आहेत, त्या सर्व शिक्षक बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा आणि त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, कौतुक करतो. प्रशिक्षण 1 आणि प्रशिक्षण 2 या माध्यमातून आपल्याला निवडणुकीच्या अनुषंगानं करावयाच्या कामाच्या बाबत माहिती मिळालेली आहे. अशा प्रकारची एक मतदान केंद्राध्यक्षाची निर्देश पुस्तिका किंवा एक हस्तपुस्तिका आहे. या पुस्तिकेमध्ये सर्व प्रकारची माहिती आपल्याला दिलेली आहे. तर मी म्हणजे निवडणुकीचं जे प्रत्यक्ष अंग आहे तर याच्यामध्ये मतदान प्रक्रिया आणि मतदान केंद्राध्यक्षाचं लेखी काम असे त्याचे 2 भाग पडतात. असं आपण म्हणूया की जसं परीक्षेमध्ये 2 भाग असतात, एक असतो प्रात्यक्षिक परीक्षा भाग आणि दुसरा असतो लेखी परीक्षा भाग. तर मतदाते येतात आणि मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करून सहभाग नोंदवितात मतदान केंद्रावर येऊन. तर हा झाला निवडणुकीचा प्रात्यक्षिक भाग. आणि मतदानाच्या अनुषंगानं जेवढे काही संविधानिक लिफाफे, असंविधानिक लिफाफे आणि त्या अनुषंगानं असणारं जेवढं काही लेखी कामकाज आहे हे असते ती मतदान केंद्राध्यक्षाची लेखी परीक्षा. तर लेखी आणि तोंडी आणि प्रात्यक्षिक ह्या सगळ्याच परीक्षेमध्ये त्या मतदान केंद्राध्यक्षाला उत्तीर्ण व्हावं लागतं. त्याचबरोबर जी संपूर्ण टीम त्यांच्यासोबत काम करते त्या सर्वांनाच यामध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं. कारण ही जी आहे निवडणुकीच्या म्हणजे मतदान प्रक्रियेच्या बाहेर जाऊन आपण विचार केला तर ही उमेदवार लोकांची सुद्धा परीक्षा असते. पण आपल्याला आपली जी परीक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदान घेणे, ते सुद्धा कायदा व म्हणजे सुरक्षा या सगळ्या व्यवस्था बंदोबस्त सांभाळून शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडणे हे आपलं सर्वांचं एक आपली टीम म्हणून, एक आपलं पथक म्हणून महत्त्वाचं कार्य आहे. तर मला फक्त केंद्राध्यक्षाच्यासाठीच विशेष करून बोलायचं. आपल्याकडे असे बरेच बांधव आहेत की ज्याने अनेक निवडणुकांमध्ये मग जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीच्या असतील, नगर परिषदेच्या निवडणुका असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, ह्या यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. वारंवार निवडणुकीमध्ये काम करत असताना आपल्याला तेवढा आत्मविश्वास आलेला असतो. परंतु तरीसुद्धा निवडणूक जसं की म्हणजे एखाद्या क्रिकेटमध्ये एखादा बॅट्समन नेहमी शतक करत राहतो, पण तो कधी कधी 0-10वर सुद्धा बाद होऊ शकतो. कारण प्रत्येक खेळ हा नवा दिवस असतो. त्या पद्धतीनेच आपण अनेक निवडणुकांमध्ये जरी सहभाग घेतलेला असला तरीसुद्धा
प्रत्येक निवडणूक हा आपला त्या दिवशीचा वेगळा खेळ आहे. आणि गुरुजनांच्या आयुष्यामध्ये कसं असतं, आपलं यश हे नेहमी समोरच्या लोकांवर किंवा समोरच्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. जसं की एखादा तलाठी आहे, त्याचं हस्ताक्षर सुंदर आहे, तो घरी बसल्या बसल्या सुंदर अक्षरामध्ये त्याचं दप्तर त्या ठिकाणी तयार करू शकतो, तो वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहवा मिळू शकतो. म्हणजे वैयक्तिक काम त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे लेखापडी झाली की ते झालं त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम. ग्रामसेवकाच्या बाबतीत सुद्धा असंच म्हणता येईल. पण शिक्षकाच्या आयुष्यामध्ये अशी गंमत आहे की आपल्याला जी शाबासकी मिळते ती आपल्या स्वतःच्या म्हणजे कामावर जरी अवलंबून असेल तरी सुद्धा ती विद्यार्थ्यांनी कसा प्रतिसाद दिला किंवा त्या शाळेनं कसा प्रतिसाद दिला याच्यावर गुरुजीची शाबासकी अवलंबून आहे. म्हणजे मुलांनी जर चांगला प्रतिसाद दिला, त्यांची जर तयारी छान असेल तर शिक्षकाला शाबासकी मिळते. निवडणुकीत सुद्धा तसं आहे की निवडणूक प्रक्रिया राबविणारे शिक्षक, ते अधिकारी शिक्षक हे जरी काम करणारे असतील तर प्रत्यक्षामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये शांतता म्हणजे शांततापूर्वक वातावरण निर्मिती ठेवणे, नियमाप्रमाणे मतदान करणे हे संपूर्णपणे त्या गावावर, त्या गावाच्या संस्कारावर आणि त्या वेळेला राजकीय परिस्थिती कसं वळण घेते हे त्या गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जोपर्यंत हे जे काही बाह्य घटक आहेत यांचा जर मिलाप अगदी चांगल्या पद्धतीने झाला तर केंद्राध्यक्ष आणि त्यांचं पथक हे अगदी सुरळीतपणे त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडत असतं. तर आपल्याला जो केंद्राध्यक्ष आहे यांना लिखापडीचं काम भरपूर असतं, परंतु बरेचसे केंद्राध्यक्ष काय करतात की काम सुरू करण्यासाठी उशीर करतात आणि मग त्यामुळे ते थोडंसं गोंधळून जातात, काम त्यांना येत असतं. तर त्या अनुषंगानं मी जे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की मतदान यंत्र, प्रत्यक्ष मतदान कक्ष कसा तयार करायचा वगैरे हे आपण म्हणजे प्रत्यक्षामधून शिकलेला आहात, ते आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्यावर मी जास्त वेळ बोलणार नाही. तर आपण एकदा मतदान कक्ष वगैरे तयार केला, मतदान केंद्र अधिकारी कसे बसतात याचं आपण म्हणजे कोणत्या बाजूनं बसवायचे आहे हे आपण एकदा लक्षामध्ये घेतलं तर केंद्राध्यक्षाने ही गोष्ट लक्षामध्ये घ्यावी की केंद्राध्यक्षाच्या नजर कक्षेमध्ये मतदाता ज्या ठिकाणी मतदान करतो ते मतदान करण्याची जागा आणि आपले जे काही मतदान अधिकारी आहेत, अधिकारी क्रमांक 1, 2 आणि 3 हे बसलेले आणि सोबतच उमेदवारांचे जे मतदान प्रतिनिधी असतात ते सुद्धा ज्या ठिकाणी बसतात, ह्या सगळ्या गोष्टी केंद्राध्यक्षाच्या एकाच नजरेच्या टप्प्यामध्ये असाव्यात. कारण केंद्राध्यक्षाला दिवसभर ह्या सर्वांवर लक्ष ठेवायचं असतं. त्यासोबतच निवडणूक आयोगानं जी काही कागदपत्र दिलेली असतात त्या कागदपत्राची पूर्तता किंवा त्याची जी लिखापडी आहे ती त्याच वेळेला केंद्राध्यक्षाला करायची असते. म्हणजे जर असं आपण पाहिलं की केंद्राध्यक्षाचं जर कामाचं स्वरूप काय असेल तर मी एका वाक्यामध्ये असं सांगेल की सकाळी एकदा 10 वाजता जर केंद्राध्यक्षाने या कामाला सुरुवात केली तर मतदानाचे सर्व यंत्र आणि हे सर्व लिफाफे आपल्या निश्चित ठिकाणी परत करेपर्यंत केंद्राध्यक्षाला मान ही वर उचलता येत नाही, इतक्या प्रकारचं काम त्या ठिकाणी असतं. म्हणून काही गोष्टी आता आदल्या दिवशी जे कामं करायचे आहेत, उदाहरणार्थ आपल्या केंद्राचा शिक्का उमटविणं की जिथं जिथं आवश्यक आहे, ज्या काही कागदपत्र आपल्याला दिलेले त्या सर्वावर केंद्राध्यक्षाने आपल्याला जो विवेचक चिन्ह दिलेलं आहे त्याचा शिक्का सर्व ठिकाणी उमटवून ठेवायचा. त्यानंतर जे काही आपल्याला वोटर स्लिप दिलेले आहेत त्या स्लिपवर सुद्धा ज्या ठिकाणी सही आवश्यक आहे त्या सह्या किंवा आपला मतदान केंद्राचा शिक्का हा त्या ठिकाणी उमटवून ठेवायचा आहे. आणि सकाळी आपलं प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर अधिकारी क्रमांक 1 जो आहे त्यांचं जे काम आहे की त्यांनी आलेला जो मतदाता आहे त्याचं नाव मोठ्या आवाजामध्ये आणि सुस्पष्ट आवाजामध्ये उच्चारायचं, जेणेकरून मतदान प्रतिनिधीला ते ऐकू जाईल आणि मग ह्याच नावाचा आलेला जो मतदाता आहे तोच आहे का याची त्या लोकांची सुद्धा खात्री होईल. जे काही आयोगानं सांगितलेले जे पुरावे आहेत मग त्यासाठी आधार कार्ड आहे, बँकिंग कार्ड आहे, त्याचबरोबर आपल्या निवडणूक आयोगानं दिलेले मतदार लोकांसाठीचे कार्ड आहेत, असे अनेक प्रकारचे 12 जवळपास फोटो आयडी असलेले पुरावे आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा आपल्याला चालतो. सहसा आता मतदात्यांकडे आधार कार्ड हे सर्वांकडे असल्यामुळं जे काही आपण बऱ्याच निवडणुकापासून पाहतो, पाठीमागचा जर आढावा घेतला तर हे आपल्या लक्षामध्ये येईल की अनेक मतदाते हे येताना आपलं स्वतःचं आधार कार्ड सोबत आणतात. एखाद्या मतदात्यानं जर ओळखीचा पुरावा आणला नाही तर त्यास अजिबात मतदान करू देऊ नये. याचं कारण असं आहे की तिथल्या जरी प्रतिनिधींनी सांगितलं की आम्ही यांना ओळखतो, हा व्यक्ती हाच आहे, तरी सुद्धा त्यास बिलकुल मतदानासाठी प्रतिबंध करावा. कारण की एकाच जर आपण ओळखीच्या पुरावा नसताना जर मतदान करण्याची जर संधी दिली तर अशी आणखी एक 5, 10 आणि ही संख्या अशीच वाढत जाते आणि विनाकारण आपल्याला मग त्यांना सुद्धा ती संधी द्यावी लागते. म्हणून सुरुवातीलाच आपण आपल्या मुद्द्यावर ठाम असावं की ओळखपत्र जर नसेल तर त्या व्यक्तीस अजिबात मतदान करू दिले जाणार नाही.
मतदान अधिकारी क्रमांक 1 हा मतदात्याचं नाव मोठ्यानं पुकारे. जर तो स्त्री मतदाता असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे मतदान आपली जी यादी आहे चिन्हांकित यादी त्या यादीवर अशी तिरपी रेषा तो वडेल आणि महिला जर मतदाती असेल तर त्या ठिकाणी त्याच्या अनुक्रमांवर असं गोल करेल की जेणेकरून आपल्याला स्त्री पुरुष मोजता वेळेस हे सोपं जातं. पुरुष जर मतदाता असेल तर फक्त त्या ठिकाणी आपल्याला एक तिरपी रेष वडायची आहे आणि मग तिथून तो मतदाता जो मतदान अधिकारी क्रमांक 2 आहे त्यांच्याजवळ जाईल. त्यांच्यापासून तो अनुक्रमांक येईल, त्याचा यादीतला अनुक्रमांक त्या ठिकाणी नोंदवला जाईल आणि तो तसंच त्या ठिकाणी पुढे जाईल. मतदान क्रमांक 3चा जो अधिकारी आहे तो बोटाला शाई लावेल, त्याची खात्री करेल शाई लावली असते त्याची आणि तो त्यांना बॅलेट देऊन पुढं मतदान करण्यासाठी जाईल. आणि ही सगळी प्रक्रिया 1, 2, 3 हे जे अधिकारी यांच्याकडे दिवसभर भरपूर काम असतं. आपण मतदान केंद्राची रचना पाहिली तर अनेक ठिकाणी 850, 1000, 1200 ते 1300 अशा प्रकारचे मतदाते आहेत आणि सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया आहे. म्हणजे 1000 मतदाते आणि 7 ते 6 असं जवळपास एक 13 तासाचं मतदानाची वेळ हे जर आपण लक्षात घेतलं तर सातत्यानं कंटिन्युअसली जर मतदाते येत राहिले तरी सुद्धा आपल्याला म्हणजे 6 वाजेपर्यंत ही वेळ पुरेशी आहे. आणि अचानक जर मतदात्याचा जर फ्लो थांबला आणि दुपारनंतर वगैरे त्यांची जर गर्दी वाढली तर सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण होणं थोडंसं कठीण दिसतं. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आपला महाराष्ट्र हा डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे. अनेक गाव असे आहेत की जे डोंगराच्या एकदम पायथ्याला आणि डोंगर उताराला आहे, त्यामुळे दिवस लवकर मावळतो. अगदी सपाटीच्या भागाचा जरी विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा 5, 5:15 वाजताच दिवस मावळून जातो. त्यामुळे आपल्याला उजेडाची आवश्यकता आहे. उजेड आपल्याला करावं लागेल, प्रकाशाची व्यवस्था ते आपण त्या ठिकाणी होते याची काळजी घ्यावी. आता केंद्राध्यक्ष जे आहेत केंद्राध्यक्षांनी ही सगळी प्रक्रिया पार पडत असताना मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 हे त्यांचं काम करत आहे. मतदान केंद्राध्यक्षांना मात्र त्याच्याजवळ जे काही लिफाफे आहेत हे लिफाफे भरणं सोपं आहे, परंतु त्याला वेळ देणं थोडंसं अवघड आहे, कारण त्याला चौफेर पाहावं लागतं आणि त्याच्यातूनच वेळ काढून ते भरावे लागतात. पण हे भरण्याशिवाय आपली सुटका नाही. मग रात्रीच्या वेळेला जो काही आपला गोंधळ होतो तर तो आपण वेळेवर लिफाफे न भरल्यामुळं त्या ठिकाणी होत असतो. तर आपल्याला 6 प्रकारचे लिफाफे त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर लिफाफा क्रमांक जो 1 आहे त्याच्यामध्ये ईएमच्या सोबत जी काही ठेवायची कागदपत्र आहे ती आलेली आहे. तर तो पांढऱ्या रंगाचा आहे आणि त्याच्यामध्येच 1700 मतांचा हिशोब, म्हणजे एकूण जे काही दिवसभराचं मतदान झालेलं आहे 5:30 म्हणजे 6 वाजताच्या वेळेला आपण मतदान बंद करतो त्यावेळेला जे काही एकूण मतदान त्या केंद्रावर झालेलं आहे त्याचा हिशोब हा 17C मध्ये असतो. तर ते 17C मधला हिशोब आपण त्याला द्यायचा आहे. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांचा अहवाल हा तिथलं असलेल्या एका दुसऱ्या लिफाफ्यामध्ये मॉकपोल जो आपण सकाळी करतो त्याच्यामध्ये एक आपण सर्वांना मतदान पडते का नाही हे बघण्यासाठी एकूण 50 मते नोंदवलेली असतात आणि व्हीव्हीपॅट आपलं जे संपूर्ण मतदान यंत्राचं काम कसं चालतं त्याचे जे काही वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्यासाठीच्या 7 चिठ्ठ्या ते मध्ये सोडत असतं. तर त्या 7 आणि आपण मॉक केलेल्या 50 अशा एकूण 57 चिठ्ठ्या असतात. त्या एका काळ्या लिफाफ्यामध्ये बंद करायच्या आणि हा लिफाफा लगेच आपण सील करून टाकायचा आणि बाकीचे जे 4 लिफाफे आहेत ते सील न करता फक्त त्या ठिकाणी चिटकून ठेवायचे. 2 नंबरचा जो लिफाफा आहे हा सुद्धा पांढऱ्या रंगाचाच आहे. याच्यामध्ये केंद्राध्यक्षाची दैनंदिनी 17 जो आहे मतदार नोंदवही की जी आपल्या मतदान केंद्र अधिकारी 2 नंबर यांनी सांभाळलेली असते ती सुद्धा या ठिकाणी हिला मात्र सील करायचा आहे. त्यानंतर मतदान केंद्राला जे काही व्हिजिटर लोक येतात त्यांचा अभिप्राय नोंदवायचा आहे. तो पिवळ्या रंगामध्ये आहे आणि त्याला सील करण्याची गरज नाही. तो फक्त कागद त्याच्यामध्ये आणि आपल्याला जे छापील पुस्तिका आलेले आहेत त्याच्यामध्ये जे सगळे नमुने दिलेले आहेत त्या नमुन्यामध्येच ते आलेले जे काही अभ्यागत आहेत व्हिजिटर आहेत येणारे जे अधिकारी आहेत झोनल असतील आणि झोनलच्या म्हणजे समकक्ष असलेले जे इतर अधिकारी आहेत ते सर्वजण त्या ठिकाणी आपला अभिप्राय नोंदवतील. तो कागद आपण त्या लिफाफ्यामध्ये टाकायचा आहे. तर अशाच प्रकारचे एकूण असे 5 लिफाफे आहेत हे त्या मास्टर लिफाफ्यामध्ये टाकायचे. म्हणजे लिफाफा क्रमांक जो 1 आहे त्यामध्ये एकच लिफाफा मॉक पोलचा जो आहे तो आपल्याला सील करायचा आहे आणि दुसऱ्या नंबरचा जो लिफाफा आहे त्यामध्ये आपल्याला फक्त मतदाराची जी नोंदवही आहे जी की आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरलेली आहे ती फक्त त्या ठिकाणी सील करायची, बाकीचे लिफाफे सील करायचे नाही. मात्र 3 नंबरचा जो लिफाफा आहे हा सुद्धा पांढऱ्या रंगाचा आहे. याच्यामध्ये एकूण 6 लिफाफे आहेत आणि हे सगळे लिफाफे हे सील लावून मोहर बंद करायचे आपल्याला आहे. तर याच्यामध्ये चिन्हांकित प्रत असलेली जी यादी आहे ती टाकायची आहे. वोटर स्लिप आहेत, न वापरलेल्या मतपत्रिका म्हणजे जे आपल्याला छापील येतात टेंडरवर जर झालं तर त्याच्यासाठी असतात या. तर हे काय एक
10 किंवा 20 मतपत्रिका असतात, तर ह्या सुद्धा आपल्याला न वापरलेल्या मतपत्रिका सील करून टाकायच्या. वापरलेल्या जर असतील तर त्या सुद्धा सील करायच्या आहेत. आणि नमुना नंबर 14 मध्ये जे काही आक्षेपित मत आहे, म्हणजे एखादा व्यक्ती आलाय, तो मतदान करून निघून गेलाय आणि दुसरा आलाय, तो म्हणतो की नाही आता ह्या नावाचा व्यक्ती मी आहे, मला पण मतदान करू द्या, किंवा त्याच्यावर ज्याने ऑब्जेक्शन घेतले की हा व्यक्ती तो नाही, तर अशा वेळेला ते असतं आक्षेपित मत. तर त्याचा जो नमुना आहे तो सुद्धा त्या ठिकाणी सील करायचा आहे. 4 नंबरचा जो लिफाफा आहे हा पिवळ्या रंगाचा आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त लिफाफे आहेत, म्हणजे एकूण 12 लिफाफे याच्यामध्ये आहेत. तर मतदार यादी, चिन्हांकित नसलेली प्रत, मतदानाच्या प्रतिनिधीचा पत्राचा नमुना, ईडीसी, केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र, पावती पुस्तिका, रोकड, वयाबद्दलचं प्रमाणपत्र, न वापरलेल्या वोटर स्लिप, नियम 49 अन्वये मतदाराचं घेतलेलं प्रमाणपत्र, त्याचबरोबर अनुपस्थित मतदाते, स्थलांतरित मतदाते, मृत व्यक्ती यांच्या बाबतीत आपण घेतलेली प्रमाणपत्र, आणि पोलीस स्टेशनला जर काही आपल्याकडे अराजकता झाली असेल, काही एखादं अशांततेचं एखादं प्रकरण झालं असेल, आपण ज्यावेळेला ते पोलीस स्टेशनला पत्र लिहितो, ते पत्र सुद्धा या म्हणजे आपल्याला ह्या 12व्या नंबरचा जो लिफाफा आहे. आता याच्यामध्ये काय, आपण प्रत्येक लिफाफा जर त्याच्यावरचा इंग्रजी आणि मराठी जर वाचलं तर कोणत्या लिफाफ्यामध्ये काय टाकायचं हे आपल्याला कळतं. आणि आपल्याला काही रंगीत पुस्तिका दिलेल्या आहेत, कोणत्या लिफाफ्यामध्ये लिहून, जसं आम्ही काय करतो जुन्या काळामध्ये कागदवर लिहायचो, जर एखादी माहिती निरंक असेल तर निरंक लिहायचा आणि तो कागद आपण त्या लिफाफ्यामध्ये टाकायचो. तर यावेळेला असं कोणाला वेगळा कागद वापरण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाने आपल्याला सगळ्या छापील पुस्तिका आणि छापील नमुने दिले, ते फक्त एकदा केंद्राध्यक्षांनी कुठं काय ठेवले ते एकदा सगळं पाहायचं. आणि हे जे सगळे लागणारं साहित्य हे कुठे असं दूर ठेवायचं नाही. आपण जिथं बसतो ना तर आपल्या उजव्या पायाजवळ हे सगळ्या प्रकारचं साहित्य असावं, की ज्या वेळेला आपल्याला फावला वेळ मिळतो किंवा नसला मिळत तर तो आपण फावला वेळ काढण्याचा प्रयत्न करायचा आणि हळूहळू ते लिफाफे आपण हातावर घ्यायचे आणि जेवढं होईल तेवढं आपण त्या ठिकाणी भरून टाकायचं आहे. 5व्या नंबरचा जो लिफाफा आहे, 5व्या नंबरच्या लिफाफ्यामध्ये आपल्याला जी काही निर्देश पुस्तिका आहे, म्हणजे अशा प्रकारची जी पुस्तिका आहे ही आपल्या केंद्राध्यक्षाला जे साहित्य देण्यात येतं त्याच्यामध्ये सुद्धा 2 ते 3 प्रकारचे असतात. काही त्या मतदानाच्या प्रतिनिधीला पण द्यायचे असतात. तर ह्या निर्देश पुस्तिका सकाळीच याच्यामध्ये जरी आपण ठेवून दिल्या, सूचना पुस्तिका वगैरे जे काय असेल हे 5व्या नंबरच्या लिफाफ्यामध्ये ठेवायचं आहे. पक्क्या शाहीचं म्हणजे काय जे असेल ते, आणि जेवढं काही उर्वरित साहित्य आहे म्हणजे 5:30 वाजता आपण जे काही साहित्य सगळं गोळा करू हे सगळं 6 नंबरच्या लिफाफ्यामध्ये ठेवायचे. तर अशा पद्धतीनं जर ह्या सगळ्या लिफाफ्याची जर कार्यवाही केंद्र अध्यक्षांनी जर व्यवस्थितरित्या पूर्ण केली तर इतर मतदान अधिकाऱ्यांनी दिवसभर खूप काम केलेलं असतं आणि परत त्यांच्याकडूनच संध्याकाळी आणखी कामाची जर अपेक्षा करायची असेल तर हे माझ्या मते तरी गैर आहे. म्हणजे जरी टीम वर्क असेल, जरी सर्वांनी मिळून जरी काम करायचं असेल तरी शक्यतो आपल्याला निवडणूक आयोगानं केंद्राध्यक्षाची जबाबदारी, मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 यांची जबाबदारी ही सगळी निश्चित करून दिलेली आहे. त्यामुळं प्रत्येकानं जर आपापलं काम केलं आणि ह्या कामाची एक साखळी आपण जर एकत्र केली तर निश्चितपणे त्या मतदान केंद्राचं काम अतिशय सुनियोजित आणि अतिशय योग्य होतं. कमी बोलायचं, संयमानं बोलायचं, जेणेकरून ही निवडणूक प्रक्रिया कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता पार पडते. कारण त्या दिवसापुरते आपण त्या ठिकाणचे प्रभारी असतो. नुसतं म्हणजे प्रभारीच असून उपयोग नाही, तर आपण तिथले खास जबाबदार असतो की जेणेकरून तिथं जे काही उचित घडतं, जर कौतुकासाठी जर काही घडलं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही जबाबदार असता. आणि जर समजा एखादी गोष्ट जर अनुचित घडली असेल तर त्या गोष्टीला तुम्ही जबाबदार असतात. मग ते कारण काय आहेत, कोणामुळे घडलं याची शहानिशा हे नंतर होत आहे. पण तिथं प्राप्त परिस्थितीमध्ये मात्र जर समजा काही अनुचित जर होत असेल तर पहिल्यांदाच तो केंद्राध्यक्ष त्या ठिकाणी जबाबदार असतो. त्यामुळं जितकं होईल तेवढं सुरळीत चालावं. कारण नोकरीच्या इतर दिवशी किंवा इतर बाबतीमध्ये आपल्याकडून जर एखादी चूक झाली, मग ती अनावधानानं असेल, जाणीवपूर्वक असेल, पण त्या चुकीसाठी कुठंतरी एखाद्या माफीची आपल्याला शक्यता असते किंवा आपण तशी एका प्रकारची मनामध्ये एक प्रांजळ अपेक्षा सुद्धा बाळगू शकतो किंवा माझ्याकडून कळत नकळत चूक झाली आहे आणि मला त्याच्यातून थोडीशी सवलत द्यावी किंवा माफी द्यावी. पण निवडणूक ही अशी प्रक्रिया आहे की जिथं जे नेतृत्व करतात ना प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार असतील, जे काही म्हणजे नायब तहसीलदार वगैरे असेल, यांनाच या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग कधी माफ करत नाही. त्यामुळे आपण तर परकीय विभागातील असतो आणि हे आपल्याला काम करून द्यायचं असेल. त्यामुळं निवडणुकीमध्ये चूक झाली आणि त्याच्यात आपल्याला माफ होणार आहे हे आपण डोक्यामध्ये कधीच घेऊ नये. कारण निवडणूक आयोगामध्ये चुकीला माफीच नाहीये. त्यामुळं आपल्या हातामध्ये एकच गोष्ट राहते की हे जे म्हणजे निवडणुकीचे जे 2 दिवस आहेत, म्हणजे प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि मतदानाच्या पूर्वीचा 1 दिवस, हे अतिशय जबाबदारीपूर्वक वर्तन करण्याचे दिवस आहेत आणि कायद्याची बाजू आपल्या हातामध्ये असते. आपल्याला कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करायचं नाही. जेवढं काही निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या सूचना स्पष्ट आहेत. या सूचनांमध्ये कुठेही 2 अर्थ निघत नाहीत. त्यामुळं निवडणूक आयोगाचं जे स्पष्टपणा असतो या स्पष्ट मार्गावरूनच आपण चालायचं
कसल्याही प्रकारचा गोंधळ होत नाही. आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले पाहिजे, कारण त्या मतदान केंद्राचे तुम्ही प्रभारी असतात. असं जर वाटलं की परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते, डोक्याच्या बाहेर जाते, तर अक्षरशः अशा वेळी जर उचित कारण असेल तर आपण क्लोजचं बटन दाबून अक्षरशः मतदान केंद्र सुद्धा थांबवू शकतो. मग त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते निवडणूक अधिकारी ते नंतर घेतील, परंतु आपण गोंधळून जाऊन विनाकारण काही कसल्या प्रकारचं चुकीचं काम करायचं नाही. अशा पद्धतीनं म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया आपण सर्वांनी पार पाडावी. निवडणूक हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे आणि ह्या प्रक्रियेला कसल्याही प्रकारचं गालबोट लावू नये. निवडणुका ह्या वर्षानुवर्षे येतात, निवडणुका येत राहतात आणि जात राहतात. आपल्याला पुन्हा पुन्हा म्हणजे निवडणूक काम करावंच लागतं. तर त्यासाठी म्हणजे कसल्या प्रकारचा तणाव बाळगू नका, कारण तणाव बाळगल्याने काय आपल्या त्याच्यातून सुटका होणार नाही. म्हणून काम करण्याचा एक उत्तम मार्ग आहे की मन शांत ठेवून नियमाचा आधार घेऊन आपण फक्त त्या दिवसाचं काम करायचं आहे. म्हणजे ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं खरं तर म्हणजे खूप बोलण्यासारखं आहे, परंतु इतका वेळ आपल्याला या ठिकाणी देता येत नाही. मी माझा नंबर या ठिकाणी सांगतोय तुम्हाला, 94 21 38 44 34. याच्यामधला कुठलाही लिपापा भरत असताना किंवा इतर कुठलाही तुम्हाला पेज जर निर्माण झाला तर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल करा. मी दिवसभर उपलब्ध आहे. मी कुठेही जरी असेल, म्हणजे मी माझ्या मतदान केंद्रावरच उपस्थित आहे. मी BLO आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये मी सहभागी नाही, म्हणजे मतदान केंद्रामध्ये मी सहभागी नाही. मतदान केंद्राच्या बाहेर मी पूर्ण वेळ उपस्थित आहे. माझ्या कुठल्याही बांधवाला मतदान केंद्र अधिकारी म्हणून काम करत असताना जर अशा कशाही प्रकारची जर अडचण आली तर त्यानं कृपया मला म्हणजे आवर्जून फोन करावा. मी शक्य होईल तेवढ्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. माझा नंबर परत एकदा सांगतो, 94 21 38 44 34. थँक्यू.